काय म्हणते किसना? 500 रुपये रोज देतो, येतं का डवरे हाणायले? नाही यार, सोबत 90 पण देतो. नक्की येतो किसना, नक्की. आत्ताच सांग. चल सांग, काय करायचं? या देशात पोराबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत माहिती आहे का तुले? कोणकोणते आहेत मला सांग बरं. लग्न लावून टाका मग सुधरल. हो यार, बरोबर आहे. लग्न झाल्यावर म्हणतात लग्नाच्या अगोदर चांगला वागायचा. हो यार, ते बी बरोबर आहे. नंतर म्हणतात एखादं लेकरू होऊ द्या मग सुधरल. हो यार, ते बी बरोबर आहे. आणि लेकरू झाल्यावर म्हणतात 2 लेकराचा बाप झाला तरी सुधारला नाही. बिचाऱ्या पोरानं करावं तरी काय कराव. माई बायको वडाच्या झाडाची पूजा करून ती दारात आली. मग काय झालं? दारात फेकलेले माय मोजे पाहून ती म्हणाली, काय म्हणत होती? कंटाळा आणला या माणसानं. अरे मग तिथं कशाला झक मारायला गेलती? कशाला गेलती काय माहित तिथं. किसना, अरे विशाल भावा, अरे तुझ्या गल्लीतल्या पाहुण्याचं लग्न होतं, गेला नाही का तू? अरे विशाल भावा, काय करू मी त्या लग्नाला जाऊन? दारू तर काय मी पित नाही. हो बरोबर आहे. नाश्ता मला येत नाही. अरे यार, आणि मा तोंड पाहून काही पोरगी मला पटणार नाही. अरे 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 अरे, कशातच बसत नाही किसना तू. ह्या पोरीची ब्लॅकलिस्ट लय मोठी भरलेली असते. हो, मला तर माहितीच आहे ना ते. आणि त्या जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतात तेव्हा काय करतात माहिती आहे का? काय करतात आता ते बी सांग आज. 1-2 पोरायले अनब्लॉक करतात हा, आणि त्याच्या संग चॅटिंग करतात. टाइमपासचे भजे. विशाल भावा, का रे किसना? कुंभकर्ण किती आरामात झोपत होता रे. हाव ना लेका, आणि मला तर झोपच लागत नाही, मोबाईल हातातच घ्या लागते. खरं कारण ते मोबाईलच आहे, त्या टायमात नव्हता. हो या, त्या टायमात मोबाईल नव्हता. काही लोक आपले पोस्ट पाहून अशी इग्नोर करतात. कशी रे? जसे काय टमाट्याचे भाव आम्हीच वाढवले. आम्ही नाही वाढवले हो टमाट्याचे भाव, आम्ही सोयाबीन लावलेले आता पाहून घ्या. म्हणून म्हणतो व्हिडिओ लाईक करत जा हो कृष्णा भावा. अरे विशाल भावा, काही पुरी आंघोळ करत नाहीत, हा हा, पण व्हॉट्सअपचा डीपी रोज बदलतात बरं. त्याला फ्रेश वाटते ना डीपी बदललं की. भावा, का रे किसना? एक छोटासा जादू दाखवू का तुले? दाखव ना. हे पाय, हे काय आहे मग हातात? चाबी आहे गाडीची. आता मग हातात काय? काहीच नाही. संपली जादू. ते किसना, तू स्वतःला लय हुशार समजते ना. हुशार हाऊस ना मी. चल सांग मग, असा कोणता पक्षी आहे जे पाणीपुरी खाते? पाणीपुरी खाणारा पक्षी माहित नाही यार मला. तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर कमेंट मारून सांगा. याले बी नाही माहीत. किसना, डवरे आणतं का मग? 500 रुपये रोज देतो. कृष्णा, आज मा कामात मनच नाही लागा लागलं रे. विशाल भावा, हा, तू पोरीच्या नांदात वाया गेला का? नाही तर तू बी कामाचा माणूस होता. बरं झालं या प्लॅस्टिक बरोबर काचेवर बंदी नाही आहे. नाहीतर काय झालं असतं रे किसना? दारूच्या दुकानातनी तांब्या घेऊन जायचं काम पडलं असतं. मी पित नाही बरं, पण मित्राची काळजी. मले तर नाही म्हणला तू. तू लावून घेऊ नको एकट्याले. हा, जुने लोक असं म्हणत होते, कोणाच्याही घरी गेलं तर खाली हात नाही जायचं. हो रे, त्या जुन्या लोकांचं बरोबरच आहे ना किसना मग ते म्हण. म्हणून मग मी काय करतो माहिती आहे का? कोणाच्या घरी जायचं असलं तर काय करतं? चार्जर आणि मोबाईल सोबत नेतो. दुसरं काही नाही का न्यायले? अरे विशाल भावा, आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती आहेत. त्या दोन्ही पद्धतीपैकी एक जरी पद्धत तुला माहीत पडली का नाही हा, तर मला सांगतो. काय म्हणते किसना? आज मला असा एक कॉमेडी जोक आठवला का नाही? कसा आठवला सांग बरं. ते जर सांगितला तर आपले फॉलोअर्स मॅड होऊन जातील रे, हसून हसून. अरे किसना, सांग ना मग. अबे मॅड झाला का तू? सांगितला तर फॉलोअर्स मॅड होतील ना. म्हणून सांगायला नाही का? हं. काय म्हणते किसना? आईले 21 वर्षे लागतात मुलाले जंटल बनवायसाठी, हो का रे? पण बायको 21 दिवसातच मुलाले मेंटल बनवून टाकते रे. बरोबर आहे ना मित्रांनो? सांगा बरं. अरे सगळ्यालाच माहित आहे ना, तसंच असते ना. सल्ला घेऊ दे ना यायची पण. मित्रांनो, खरं तर माणसाच्या आयुष्याचा खूप खेळ चालू आहे. बरोबर आहे. जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेव्हा माणसाला इज्जत येते. बरोबर आहे. खरं सांगायचं म्हणजे इज्जत पैशाला आहे, माणसाला नाही. नक्की बरोबर बोलला तू. देवा, मी मजाकीत बोललो होतो. काय बोलला होता किसना?
सिंगल लाईफ इज बेस्ट. यावर्षी तरी लग्न होऊ दे रे देवा. काय खरं नाही, देवासंग मजाक नसते. कधीच नाही करायची देवासंग मजा.